तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया 12वीचा नवीन सिलेबस इंग्लिश या विषयाचा नवीन सिलेबस जो आहे त्याची ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्सचा कसा असणार आहे. सब्जेक्ट कंपल्सरी आहे, तुम्हाला माहिती आहे इंग्लिश सब्जेक्ट 12वीचा, पण नवीन सिलेबस आहे, नवीन बुक आहे, टेक्स्टबुक नवीन आहे आणि सिलेबस चेंज झाला होता आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये फॉर्मॅट जो आहे ऍक्टिव्हिटी शीटचा तो 80 मार्क्सचा फॉर्मॅट आपण इथे डिस्कस करणार आहोत की नेमकं काय काय चेंजेस असणार आहेत. जसं की 11वीचा जो ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्सचा होता त्याच्यात आणि 12वीच्या मध्ये काही चेंज आहे का आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो सुरू करूया ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट ऑफ 12th स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश. लेट स्टार्ट. ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट मध्ये बघा, सेक्शन पहिला आहे तो नेहमी प्रोज सेक्शन असतो, तुम्हाला माहिती आहे. प्रोज सेक्शन म्हणजे काय, पॅसेज असतात बघा, एक्स्ट्रॅक्ट असतात, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे लेसन आहेत, जे एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यावरती बेस्ड काय असणार आहे, हा क्वेश्चन असणार आहे किंवा ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. सो बघा, सेक्शन 1 प्रोज 16 मार्कासाठी आहे आणि 16 मार्कासाठी काय काय बघा, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी पण असणार आहे, समरी असणार आहे, माइंड मॅपिंग असणार आहे. पहिला क्वेश्चन जो आहे तो 12 मार्काचा आहे. जसं 11वीला पण पहिला जो एक्स्ट्रॅक्ट होता, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज, तो देखील 12 मार्काला होता. 6 ऍक्टिव्हिटीज येतात आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2-2 मार्क असतात, हे आपल्याला माहिती आहे. सीन एक्स्ट्रॅक्ट असतो फ्रॉम सेक्शन नंबर 1, पहिल्या सेक्शन मधून सीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे, म्हणजे सीन पॅसेज येईल, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट येईल आणि 6 ऍक्टिव्हिटीज 2-2 मार्क, 12 मार्काचा तो असणार आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. नवीन काय आहे का बघूया. सो लँग्वेज स्टडी मध्ये काय असेल बघा, लँग्वेज स्टडी मध्ये आहे बी क्वेश्चन लँग्वेज स्टडी, नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे. आता नॉन टेक्स्चुअल ग्रामर म्हणजे 4 मार्काला आहे, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट मधलं ग्रामर सोडून जे इतर ग्रामर आहे त्याच्यावरती बेस्ड ही ऍक्टिव्हिटी आहे. जसं की डू ॲज डायरेक्टेड तिथे येऊ शकतं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स येऊ शकते, ज्याला आपण म्हणतोय डायरेक्ट इनडायरेक्ट येऊ शकतं, चेंज द व्हॉइस येऊ शकतं, डिग्री येऊ शकते. सो त्या प्रकारचे क्वेश्चन तिथे येऊ शकतात आणि 100% 1 मार्काला स्पॉट डेरर असणार आहे. स्पॉट डेरर तुम्हाला 11वी मध्ये झालेला आहे. सो स्पॉट डेररचा एक कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे तिथं लँग्वेज स्टडी मध्ये. त्यानंतर प्रोज सेक्शन मध्ये दुसरा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2A, हा 18 मार्काला आहे. पहिला किती मार्काला होता, 16 मार्काचा होता, पण दुसरा क्वेश्चन जो आहे तो 18 मार्काचा आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. इथं काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट असणार आहे पण अनसीन एक्स्ट्रॅक्ट आहे बघा. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे सीन एक्स्ट्रॅक्ट तुमच्या टेक्स्टबुक मधून येतोय 12 मार्काला, अनसीन एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो देखील 12 मार्कालाच येणार आहे. अनसीन एक्स्ट्रॅक्ट, ओके, जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अवेलेबल नाही असा अनसीन एक्स्ट्रॅक्ट येणार आहे 12 मार्काला. 6 ऍक्टिव्हिटीज, प्रत्येक ऍक्टिव्हिटीजला 2 मार्क. ओके, सो त्यामुळं तो अनसीन एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनसीन एक्स्ट्रॅक्ट सोबत समरी रायटिंग हे रायटिंग स्किलचा पार्ट येतो, तो बी आहे बघा. बी क्वेश्चन असणार आहे 3 मार्काला, समरी रायटिंग. सो तुम्हाला दिलेल्या अनसीन एक्स्ट्रॅक्टची समरी लिहायची आहे. राईट द समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल, 3 मार्काला आहे. सो मार्क्स 3 आहेत. तुम्हाला सीन एक्स्ट्रॅक्ट, अनसीन एक्स्ट्रॅक्ट, समरी रायटिंग हे सगळं माहिती आहे. नवीन जर काय असेल तर तो सी क्वेश्चन आहे जो 11वी मध्ये नव्हता, माइंड मॅपिंग, 3 मार्कासाठी आहे. माइंड मॅपिंग, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कॉन्सेप्ट. ओके, एखादा टॉपिक दिला जाईल आणि स्वतःची फ्रेम वापरून, स्वतःची डिझाईन वापरून तुम्हाला ती जो टॉपिक आहे तो काय करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे. सो माइंड मॅपिंग हा व्हेरी न्यू टॉपिक आहे 12th स्टँडर्ड साठी, तो 3 मार्काला असणार आहे. अशा प्रकारचं 12, 3 आणि 3 मिळून क्वेश्चन दुसरा 18 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर सेक्शन दुसरा सुरू होईल. सेक्शन फर्स्ट मध्ये काय होतं, प्रोज वरती होतं. सेक्शन सेकंड वरती पोएट्री असणार आहे बघा. पोएट्री किती मार्काला आहे बघा, टोटल पोएट्री 14 मार्कांसाठी आहे. जसं की पोएट्री सेक्शन, पोएट्री अँड ऍप्रिशिएशन, क्वेश्चन तिसरा ए आणि बी आहे बघा. क्वेश्चन तिसऱ्यामध्ये ए हा प्रश्न जो आहे तो 10 मार्कासाठी आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे. तर ती 10 मार्काची ऍक्टिव्हिटी कशावरती आहे, सीन पोएम वरती असणार आहे.
सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम पोयम, म्हणजे तुमच्याकडे ज्या पोयम आहेत 12वीला 12th स्टँडर्डच्या इंग्लिश टेक्स्टबुक मध्ये ज्या पोयम आहेत त्या पोयम ज्या आहेत ना त्याच्यातली कोणती तरी एक पोयम येईल आणि ती पोयम ऍक्टिव्हिटीज वरती बेस्ड असेल आणि 5 ऍक्टिव्हिटीज असतील. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क, 10 मार्काला एक पोयम असणार आहे आणि दुसरी पण एक पोयम येईल, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच काय असणार आहे की सीन एक्स्ट्रॅक्ट असेल, ओके, फ्रॉम अदर पोयम नॉट आस्क द इन. म्हणजेच काय, जी पहिली पोयम विचारली ए मध्ये ती नसून दुसरी कोणती तरी पोयम असेल ऍप्रिशिएशन साठी. 4 मार्काला ऍप्रिशिएशन ऑफ पोयम आहे, लक्षात घ्या. म्हणजे पोएट्री सेक्शन जो आहे तो एकूण 14 मार्कांच्या साठी आहे. सो तुम्ही एक तर ऍप्रिशिएशन प्रत्येक पोएमचं करून ठेवा. 6 पोएम आहेत, अगोदर 8 होत्या, त्यातल्या 2 कमी केलेत, तुम्हाला माहिती असेल कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे. सो 6 पोएमचं ऍप्रिशिएशन प्रॉपर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 4 मार्क इझिली भेटून जातील. तर सेक्शन सेकंड मध्ये पोएट्री आहे अँड ऍप्रिशिएशन आहे. टोटल पोएट्री सेक्शन जो आहे तो 14 मार्काचा आहे. आणि त्यानंतर आपण वळतोय खूप इम्पॉर्टंट टॉपिक कडे. जो टॉपिक आहे किंवा सेक्शन आहे, सेक्शन तिसरा जो आहे तो रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल मध्ये काय काय चेंजेस झालेत, 11वीला जे होतं तेच 12वीला आहे का नाही ते बघा. क्वेश्चन 14 आहे रायटिंग स्किलचा, 16 मार्कांचं रायटिंग स्किल आहे आणि त्याच्यामध्ये कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज ऍज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो, 16 मार्क्स. ए बी सी अँड डी आहे बघा, म्हणजे यातलं कोणतं तरी एक तुम्हाला लिहायचं आहे. ऑप्शनल आहेत, बरेच ऑप्शन आहेत तुमच्यासाठी, त्यातलं एक चूज करायचं आहे तुम्हाला. ए क्वेश्चन मध्ये काय काय बघा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, 4 मार्काला आहे. आणि मला सांगायला आवडेल की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन जे आहे ते व्हेरी न्यू टॉपिक आहेत 12th स्टँडर्ड साठी. ह्याच्या अगोदर 11वी मध्ये किंवा जुन्या सिलेबस मध्ये अशा प्रकारचं रायटिंग स्किल आलेलं नव्हतं. सो व्हेरी न्यू टॉपिक आहेत हे तिन्ही पण, जे डायरेक्ट तुम्हाला 12वी मध्ये शिकायचे आहेत. 11वी मध्ये पण हे टॉपिक नव्हते, लक्षात घ्या, किंवा नाही आहेत. 12वी मध्ये डायरेक्ट हे 3 न्यू टॉपिक आलेत रायटिंग स्किलचे. यातला एका टॉपिकवर तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे, 4 मार्कांसाठी असणार आहे. बी क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू आहे. आता हे 3 वाचल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की बाबा हे माहिती आहे मला, कारण की हे जुन्या सिलेबस मध्ये पण रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू होतं. ईमेल गेल्या वर्षी 11वी मध्ये आला. सो ईमेल तुम्ही 11वी मध्ये शिकलाय, ईमेल कसा लिहायचा, कसा बनवायचा असतो. रिपोर्ट रायटिंग तुम्हाला माहिती आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स माहिती आहेत. 4 मार्कासाठी त्यातलं कोणतंही एक तुम्ही चूज करायचं आहे. सी मध्ये पण काही वेगळं नाही, स्पीच रायटिंग तुम्हाला माहिती आहे, स्पीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॉम्पेरिंग म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे, आर्ट ऑफ कॉम्पेरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, हे सगळं 11वी मध्ये झालेले आहेत. 11वीतलेच टॉपिक आहेत 12वी मध्ये आलेले. 4 मार्काला कुठलाही एक चूज करायचा आहे. त्यानंतर फिल्म रिव्ह्यू ऑलरेडी 11वी मध्ये शिकलाय तुम्ही. ब्लॉग रायटिंग, अपील रायटिंग, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील यापैकी एक चूज करायचं तुम्हाला, 4 मार्कासाठी आहे. कोणताही एक लिहायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला 11वी मध्ये झालंय. हे काही नवीन टॉपिक नाहीत, 12वी मध्ये सेम तो फॉर्मॅट घेतलेला आहे ऍक्टिव्हिटी शीट साठी. पण व्हेरी न्यू टॉपिक्स जे आहेत ते ए मध्ये आहेत बघा. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, हे खूप नवीन टॉपिक आहेत 12वीच्या रायटिंग स्किलचे. ते तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे तयारी करावी लागणार आहे. सो हे रायटिंग स्किलचा सेक्शन झाला. आणि त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की सेक्शन 4 जो आहे तो पण खूप महत्वाचा असणार आहे. सेक्शन 4 लिटररी जॉनरा आहे बघा, नॉव्हल. आता मला सांगायला परत आवडेल की 11वी मध्ये इथे कोणता क्वेश्चन होता तुम्हाला पण कळाला असेल. सेक्शन 4 मध्ये लिटररी जॉनरा कोणता आहे, तर तो ड्रामा आहे. जसं की 11वी मध्ये आपण ड्रामा कंप्लीट केलाय 16 मार्कांसाठी, त्याच्यावरती ड्रामाज होते, हिस्ट्री ऑफ ड्रामा होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍक्टिव्हिटीज होत्या. पण इथं मात्र ड्रामा नाही. 11वी मध्ये ड्रामा झाला, 12वी मध्ये नॉव्हल आलंय, जॉनरा आहे नॉव्हलचा. आणि 5वा प्रश्न जो आहे, 5वी जी ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन नंबर 5, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो ऍज पर द इन्स्ट्रक्शन, 4 मार्कांसाठी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल असणार आहे 2 मार्काला. दुसरा पण ऍक्टिव्हिटी आहे की ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल 2 मार्कांसाठी. सो हे 4 मार्काला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल वरती असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हल मध्ये आपण काय शिकलोय की टाइप्स ऑफ नॉव्हल शिकलोय, एलिमेंट्स ऑफ नॉव्हल शिकलोय, किंवा कोणती कोणती नॉव्हल्स होती त्याच्याबद्दल आपण 18th सेंचुरीचं पण बघितलेलं आहे. हे सगळं तिथे विचारलं जाईल. त्याच्यामध्ये एमसीक्यूज असतील, मॅच द कॉलम्स असतील, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू फॉल्स असेल,
एलिमेंट्स ऑफ नॉवल असतील किंवा टाइप्स ऑफ नॉवल असतील याच्यावरती ऍक्टिव्हिटी असणार आहेत 4 मार्कांसाठी. आणि त्यानंतर बी क्वेश्चन कोणता असणार आहे आणि सी क्वेश्चन कोणता असणार आहे बघा. बी मध्ये आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स, तुम्हाला आन्सर लिहायचं आहे ऍक्टिव्हिटीचं. आणि कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी असेल बघा, जे नॉवल तुम्हाला आहेत, ओके, 12वीसाठी जे नॉवल शिकायचे आहेत तर त्या नॉवेल मधून प्लॉट तुम्हाला डिस्क्राईब करायला सांगतील, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर याच्यावरती असतील, डिस्क्राईब करायला सांगतील, एक्सप्लेन करायला सांगितलं असेल, कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट करायला सांगितलं असेल, नेम, डिस्कस असे 2-2 मार्काला तुम्हाला तिथे विचारलेले असतील. आणि प्रत्येक नॉवलवरती ती ऍक्टिव्हिटी असणार आहे. सी क्वेश्चन मध्ये पण तोच असेल बघा, सेम क्वेश्चन आहे. प्लॉट वरती, स्ट्रक्चर वरती, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर्स वरती ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. जसं ड्रामामध्ये पण आपण बघितले की प्लॉट वरती ऍक्टिव्हिटी होती, त्यानंतर कॅरेक्टर वरती ऍक्टिव्हिटी होती, लँग्वेज वरती ऍक्टिव्हिटी होती, ओके, थीम वरती, सेटिंग वरती ऍक्टिव्हिटीज होत्या त्या. सो सेम आहेत. ड्रामाच्या ठिकाणी नॉवल घेतले त्यांनी आणि नॉवल वरती तुम्हाला हे ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करायचे आहेत. सो बी आणि सी आणि डी क्वेश्चन सेम असणार आहे. फक्त काय होईल की बी मध्ये जो नॉवल घेतलाय तो परत रिपीट होऊ नये सी मध्ये आणि डी मध्ये. म्हणजे 3 नॉवल आहेत, तिन्ही नॉवल वरती एक एक क्वेश्चन असेल बघा. प्लीज नोट आहे बघा, ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5B शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.2. 4.2 जो नॉवल आहे त्याच्यावरती ती ऍक्टिव्हिटी असेल. सी क्वेश्चन जो आहे तो 4.3 वरती असेल आणि डी जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ते 4.4 वरती असेल. सो अशा प्रकारे तिन्ही नॉवल वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील 4 मार्क्ससाठी. आणि एक ऍक्टिव्हिटी असणार आहे ती असणार आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवल वरती 4 मार्कांसाठी. सो टोटल नॉवल जो सेक्शन आहे लिटररी जॉनरा नॉवल हा 16 मार्कांसाठी आहे. सेक्शन 4 16 मार्कांसाठी. रायटिंग स्किल 16 मार्कांचा आहे. पोएट्री 14 मार्कांसाठी आहे. आणि प्रोज सेक्शन मध्ये एक सीन एक्स्ट्रॅक्ट आणि एक अनसीन एक्स्ट्रॅक्ट माइंड मॅपिंग हे आहे 16 मार्क आणि दुसरा आहे 18 मार्क. सो अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी इथं आपल्याला मिळालेली आहे. ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट आपण डिस्कस केला 12वीचा 80 मार्क्सचा. सो ह्या प्रकारे जर तुम्ही तयारी केला तर तुम्हाला खूप सोपं जाईल, इझी जाईल अभ्यास करण्यासाठी. सो अशा प्रकारे तुम्ही त्याचं फॉर्मॅटचा अभ्यास करून त्या प्रकारे तुम्ही स्टडी केली पाहिजे. आणि याच्यानंतर आपण डिस्कस करूया खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत. प्रत्येक पोएम, प्रत्येक नॉवल किंवा तुमचं जे ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, हे सगळं आपण युट्यूबवरती घेऊन येतोय. पण मी तुम्हाला सांगायला आवडेल की प्लीज डू सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल अँड प्लीज press the bell icon for the new notifications. Okay, so thank you very much. This is Vikram Kharade, Kharade's English Academy. Thanks a lot.